एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्याला आता अटक करण्यात आली। धमकी देणारा तरुण ठाणे पोलिसांच्या ताब्यात आला। समाज माध्यमावर धमकी देत व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता। 24 तासाच्या आत हा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे। हितेश प्रकाश धेंडे असं इंस्टाग्राम व्हिडिओ मार्फत धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव आहे। काही वेळातच आरोपी हितेश धेंडेला श्रीनगर पोलीस ठाण्यात आणलं जाणार आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। शुभम, या तरुणानं नेमकी कशासाठी धमकी दिली होती आणि पोलीस तपासात आणखी काही माहिती समोर आली आहे का? निश्चित पाहिलं तर एक तरुण आहे श्रीनगरमध्ये राहणारा, तो म्हणजे की प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच प्रभागातला आहे आणि त्याच तरुणाने समाज माध्यमावरती जे आहे ते एक व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्यामध्ये अपशब्द वापरत जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ मोठ्या प्रमाणामध्ये करत होता आणि तोच व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर जे आहे ते शिवसैनिकांमध्ये ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट जी आहे ती पसरली होती। श्रीनगर पोलीस स्थानकामध्ये ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी धाव घेतली असता पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यता ओळखत जे आहे त्या तरुणाला आता 24 तासाच्या आतच जे आहे ते अटक केलेलं आहे आणि आता काही वेळातच जे आहे त्याला ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते पोलीस घेऊन येत आहेत। नेमकं यांनी हा व्हिडिओ कोणत्या उद्देशाने प्रसारित केला होता, काय नेमकं यामागचं कारण होतं ते आता पुढील चौकशीमध्ये जे आहे ते समोर येणार आहे। धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला आता अटक करण्यात आली।